नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, अखेर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज आहे मंगळवार आणि आहे 14 तारीख आणि सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय अखेर शासनाकडून घेण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3,000 रुपयांचं क्रेडिट जे आहे ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडलं जाणार आहे का, आणि जर सोडलं जाणार असेल तर किती वाजता आज पैसे येणार आहेत. 24व्या हप्त्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर शासनाकडून देण्यात आलेली आहे आणि 18 जिल्हे आणि 9 बँका 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. तुम्ही कोणत्या यादीत आहात, तुम्हाला काय केल्यानंतर पैसे येणार आणि कधी पैसे येणार आहेत, आज दुपारपासून पैशांचं वितरण करण्याचं शासनानं अखेर ठरवलेलं आहे. त्यामुळे बटन डीबीटीचं दाबलेलं आहे आणि आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वितरणास मान्यता आलेली आहे. GR सुद्धा आलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज दुपारपासून पैसे येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाच्या 18 जिल्हे कोणते आहेत, 9 बँक कोणत्या आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे येणार आहेत. सर्वात महत्त्वाचा मोठे निर्णय सुद्धा झालेले आहेत. नवीन योजना सुद्धा येणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी आलेली आहे ती अखेर लाडक्या बहिणींसाठी आपण देणार आहोतच, कारण ऑल अपडेट मराठी ओरिजिनल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतेच. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट कोणती आलेली आहे, काय केल्यानंतर किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत, 3 यादीमध्ये कोणत्या पात्र बहिणी असणार आहेत, पहिल्या यादीत कोणत्या पात्र बहिणी, दुसऱ्या यादीत कोणत्या पात्र बहिणी आणि तिसऱ्या यादीत कोणत्या पात्र बहिणी, अशा प्रकारे 3 यादीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणत्या यादीत तुमचं नाव आहे आणि कोणत्या दिवशी पैसे तुम्हाला येणार आहेत, 3 दिवस पैसे वितरण होणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून 3 दिवसात पैसे वितरण होणार आहे. 9 बँक आणि 18 जिल्हे अशा पद्धतीने पहिल्या वर्गीकरण यादीमध्ये जे आहे ते महिलांना पैसे टाकले जाणार आहेत. पहिली यादी कोणती असणार आहे आणि आज कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपयांचा मेसेज येणार आहे. काही बहिणींना 3,000 रुपयांचा येणार आहे, तर काही बहिणींना 1,150 रुपयांची सबसिडी सुद्धा टाकली जाणार आहे. म्हणजे 4,150 रुपये त्यांना हे पैसे जमा होतील. आणि सर्वात महत्त्वाची जी अपडेट आलेली आहे ती जून महिन्यासोबतच राहिलेला मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता दोनही हप्ते सोबत देणार आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपयांचं क्रेडिट होणार आहे. सोबत लाडक्या बहिणींची काहींची सबसिडी राहिलेली आहे, त्यांना 4,150 रुपयांचं क्रेडिट केलं जाणार आहे. 2 हप्त्यांचं मिळून हे पैसे पडणार आहेत. परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडणार, तुमच्या खात्यावरती मेसेज कधी येणार आहे, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. आणि महत्त्वाचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे, कारण 3,000 रुपये सोबत देण्याचं शासनानं ठरवलं आणि हे 3,000 रुपयासाठी GR सुद्धा आला आणि 1,150 रुपये गॅसची राहिलेली सबसिडीसुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून टाकली जाणार आहे. अत्यंत आनंदाची बातमी जी आली, त्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे त्यानंतर कमेंट करा आणि लगेच तुम्हाला आपण सांगणार आहोत की तुमच्या खात्यावरती पैसे कधी येणार आहेत. 3 दिवस महत्त्वाचे मोठे निर्णय झालेले आहेत. मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत नक्की कोणते निर्णय झालेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. नवीन योजनेची सुद्धा सरकार लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. कोणती नवीन योजना असू शकते, महिलांसाठी सक्षमीकरणासाठी कोणती योजना आहे किंवा अशाच प्रकारची लाडक्या बहिणी योजनेसारखी सुद्धा योजना येऊ शकते का, सर्व महत्त्वाच्या अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अत्यंत आनंदाची बातमी कोणती आलेली आहे, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय. जी मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे, अधिवेशन संपल्यानंतर जी बैठक पार पडलेली होती त्या बैठकीमध्ये आता डीबीटीचं बटन दाबलेलं आहे आणि त्या आधारेच आता डीबीटी मार्फत हे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत. 3 दिवस कोणते ते 3 दिवस असणार आहेत. 3 दिवसात सध्या मोठे निर्णय घेतलेले आहेत. 36 जिल्हे लाभार्थी महिलांसाठी अत्यंत खुशखबर आलेली आहे. 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. पात्र महिलांच्या 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तुमचं यादीमध्ये नाव आहे का, कोणत्या यादीत तुमचं नाव आहे, सर्वात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेर देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि 3,000 रुपये, काही महिलांना 1,550 रुपये अशा पद्धतीने
तुम्हाला हे वितरण होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो निर्णय घेण्यात आला त्यामध्ये आत्ताच नवीन एक GR आलेला आहे. काय असणार आहे त्या GR मध्ये, तर पैसे वाटप होणार आहे. आणि आज दुपारी किती वाजता हे पैसे वाटप होणार आहे? 3,000 रुपयांचं मे आणि जून महिन्याचं जे वितरण राहिलेलं होतं लाडक्या बहिणींसाठी 24व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आली आणि महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. महिलांसाठी नवीन योजनेची सुद्धा घोषणा शक्यता आहे की शासन करणार आहे, परंतु ती कधी होऊ शकते आणि महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी येऊ शकते का? त्यामध्ये काय असणार आहे? असाच लाभ दिला जाणार की काही योजनेमार्फत काही वस्तू दिल्या जाणार? अशा प्रकारची महत्त्वाची अपडेटसुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत. आणि आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे येणार, लगेच आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आजपासून पैसे वितरणास मान्यता दिल्यामुळे DBTचं बटन दाबल्यामुळे आता लाडक्या बहिणींचा पैसे येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि 18 जिल्हे आणि 9 बँक यामध्ये हे पैसे आजपासून सलग 3 दिवस हे वितरण होणार आहे. 7 बँकांची यादी आलेली आहे आणि महत्त्वाची 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. त्यामध्ये पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँकची नाव आलेली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे, युनियन बँक आहे, कॅनरा बँक आहे आणि इंडियन ओव्हरसीज बँक आहे. 7 बँकेचे नावं यामध्ये आलेले आहेत आणि 18 जिल्ह्यांची यादी. त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत? तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. मुंबई शहर असेल, पुणे आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आहे, इकडे अमरावती आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, जळगाव आहे, सांगली आहे, सातारा आहे, धुळे आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे आणि गोंदिया आहे. या 18 जिल्ह्यांना प्रथम आज पैसे वितरणास मान्यता देण्यात आहे. या बँकेत जर तुमचा अकाउंट असेल आणि या 18 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज दुपारी तुमच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे. 3,000 रुपये डायरेक्ट DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण अशी अपडेट आणि मोठी अपडेट आतापर्यंत तुमच्यापर्यंत फक्त आपलं चॅनल घेऊन आलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर जाणून घेऊयात महत्त्वाच्या ज्या 3 याद्या आलेल्या आहेत. 18 जिल्ह्यांची आणि 7 बँकेची यादी समोर आलेली आहे. या यादीनुसार पैसे वितरण केले जाणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यादीनुसारच पैसे वितरण करायचं शासनाने ठरवलेलं आहे. 3,000 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून टाकला जात असतो आणि आता DBTचे बटन दाबलं गेलेलं आहे. पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. अत्यंत आनंदाची बातमी, या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आत्ताच उपलब्ध झालेली आहे. आणि यानुसार आता DBTचं बटन दाबलं गेलेलं आहे आणि पैसे पडण्यास सर्व महिलांना सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना आता बँकेत अकाउंट या बँकेत असेल तर मात्र तुमच्या खात्यात पैसे पडले असतील चेक करा, आणि जर पडले नसतील तर आम्हाला कमेंटमध्ये मेसेज करा सर पडले नाहीत. तुम्हाला आपण सांगणार आहोत कधी पडणार आहेत. पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का? दुसऱ्या यादीत कोणत्या महिलांचं नाव आहे? तिसऱ्या यादीत कोणत्या महिलांचं नाव आहे? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सर आम्ही या जिल्ह्यातील आहोत, कधी पैसे पडणार आहेत? त्यानंतर आपण लगेच तुमचा प्रत्युत्तर देणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की कधी तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात. या बँकेचे नाव आणि महत्त्वाची अपडेट आली. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता लाभार्थी यादी जी आलेली आहे त्यामध्ये या योजनेचे निकष लावूनच ही पात्रता यादी बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यंत आनंदाची बातमी आहे. 1,500 रुपये ज्या रेग्युलर महिन्यांना मिळत आहेत त्या महिलांनी सर्वात महत्त्वाची एक काम सांगत आहे. शेवटी एक काम सांगत आहे. सर्वात महत्त्वाचं, जुलै महिन्याची KYC ज्या महिलांनी केलेली नसेल त्या महिलांनी सर्वात अगोदर 1 वर्षाला प्रत्येकी आपल्याला जुलै किंवा जून महिन्यात KYC करावी लागते. ती KYC अत्यंत महत्त्वाची आहे. ती KYC करून घ्या. लाडकी बहीण योजनेत सुरळीत हप्ते जर पाहिजे असतील तर जुलै महिन्यात KYC करून घ्यायची आहे. याच महिन्यात KYC केली तर हप्ते सुरळीत येत राहणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. परंतु आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत आपलं चॅनल खात्रीशीर घेऊन येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा. आणि 3 यादीमध्ये हे पैसे वितरण होणार आहे. 3 दिवस आजपासून पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी DBTचं बटन दाबलेलं आहे आणि सर्व महिलांना 3,000 रुपयांचा हप्ता वितरण चालू झालेलं आहे. अत्यंत आनंदाची बातमी, महत्त्वाची अपडेट आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुश खबर आपण घेऊन आलेलो होतो. त्याचप्रमाणे
बांधकाम कामगार योजनेसाठी सुद्धा अर्थसहाय्य आणि बांडी योजना यामध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. त्यामध्ये जर महिलांना लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करून घेऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने याचे अर्ज करायचे असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे लाभ दिले जातात. बांडी संच, मुलांच्या लग्नासाठी मदत आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत, विमा कवच असतं आणि अर्थसहाय्य योजना यामध्ये असते. बांधकाम कामगार बांडी योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचे हे जे 5 महत्त्वाचे काम केले जातात किंवा अर्थसहाय्य दिलं जातं, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. सर्व महिलांनी जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओतून दिलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ संपूर्ण महिलांना शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक